नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आता आमच्यासोबत अभिदादा आहेत. गावाकडची किचन चॅनल आहे आणि गावाकडची टेस्ट एक सांगलीकर आणि एक सातारकर दोघं मिळून आलो कोकणात. आम्ही आता काजूच्या बागेत आलेलो आहे. सगळीकडे परिसरात काजू दिसतात. तर काजूची मस्त काय असते भाजी सांगा. आपण जे हॉटेलमध्ये खातो हां ती सुकलेल्या काजूची भाजी खातो. बरोबर, ते बऱ्यापैकी सगळ्या हॉटेलमध्ये आपल्याला भेटते. भेटते का? पण विषय असा आहे की कोकणामध्ये आल्यावरती होय, वेगळं काहीतरी म्हणजे ओल्या काजूची भाजी होय. ती खूप फेमस असते इकडं. आणि ती खाल्ल्यानंतर चव तुम्ही जेव्हा चाकाल तेव्हा तुम्ही खरंच म्हणाल दादा तुम्ही आणलं मला पहिल्या दिवशी भाजी खायला दिली. खरंच अशी काजूची भाजी कधीच खाल्लीच नाही. बरोबर, अशी त्या काजूची भाजी चव आहे बरं का. 100%. तर आपण ते पुढे बनवूच. हो. पण सुरुवातीला आपण काय करू, हां ह्या बागाची काजू झाड आहेत हां बऱ्यापैकी काजू आता तयार झालेले आहेत बरोबर. आणि काही काजू अजून ओले आहेत. हां ते ओले जे आहेत हां ते आपल्याला तोडायचे. बरोबर. मंडळी महत्त्वाचं लक्षात ठेवा, काजू आपण सुके काजू म्हणजे ड्रायफ्रूट मधले काजू आपण कधी इकडे तिकडे विकत घेऊ शकतो. पण जे ओले काजू आहेत का नाही ते फक्त हंगामामध्येच सीझनमध्येच आपल्याला मिळणार. बघा त्यातलं आता अभिदादा तुम्हाला माहिती आहे कुठलं काजू ओले आहेत काय, मला जरा सांगा. आता हे बघा तुम्ही, हा जो काजू आहे हां पक्क झाला. त्याला पूर्ण तयार झालेला आहे तो. आणि त्याच्या शेजारी हा एक काजू आहे हां तो अजूनही ओलाच आहे बघा. बरं, त्याच्या मागे पण अजून ते फळ तयार झालेलं नाहीये. झालेलं नाही. आणि मग त्याच्यातला आपला हा काजू घ्यायचा आहे जो हिरवा आहे तो आपल्याला तोडून घ्यायचा आहे. बरं. म्हणजे मी इकडे तोडते ते बरोबर आहे का बघा, इथनं तोडायचं हा आहे की नाही. हा असं गोल फिरवलं की गोल निघतंय. फिरवायचं. आंब्यासारखं काही चीक वगैरे पडत नाही ना. नाही नाही नाही. फक्त आपलं जेव्हा कापायचं ना हां तेव्हाच तुम्हाला मी सांगतो कसं चिरायचं काय चिरायचं ते. म्हणजे ह्याला बी कापायचं आहे. हा बरं. किती घ्यायचं बघा. ताटबीट आणाय पाहिजे तो कांदा आणले तर आणलाय. हुशार आहे राव तुम्ही. कसलं घ्यायचं बघा का. हा हिरवे ते घ्यायचे आपल्याला. स्वच्छ धुवून घ्यायला लागेल है की. हो चला, पुढच्या झाडाकडे जा. मंडळी मागाशी सांगितलं इथनं तोडायचं आहे, पण इथनं जर तोडला तर अजून एक नंबर. म्हणजे त्याचं काय त्यातलं जे तेल आहे किंवा जे चीक आहे ते लागायचं काही विषय नाही. आपण जसं आंबा तोडतो का नाही त्या पद्धतीने जरा वर देठ राखून तोडायचं. किती लागेल बघा दोघांना. जेवण तोडू आपण अजून. हो. चला मंडळी, मायंदा काजू मिळालेले आहेत त्यामुळे अभिदादा आज भाजी एकदम झकास होणार आहे का. जबरदस्त जबरदस्त. आणि हे मार्केटमध्ये का नाही मंडळी एकतर ओलं काजू मिळत नाहीत आणि मिळालं तरी पण का नाही 1400 ते 1500 रुपये किलोचा ह्याला भाव आहे हो असं मी मित्राकडून ऐकलंय. बरोबर आहे का. हो बरोबर आहे. त्यामुळं भाजी पण मंडळी असं एकदम वजनात होणार आहे. लई किमतीची भाजी आहे काही. चल आता घे. कोकणचा मेवा चवीनं खावा हरपून जाईल मन, असं एक आपल्याकडं सारखं म्हणतात कोकणकर आपले. तेवढं आता हे कोकणचा मेवा मिळालेला आहे. आता फक्त खाऊन झाल्यानंतर मन हरकण्याचं तेवढं राहिलं आहे की नाही. हो नाही मन हरकलं तर आपण कोकणात जाणारच नाही का. इथेच राहू आपण. इथूच राहू आहे की नाही. रोज असं खायला भेटलं काय दादा. मग विचार. तर मंडळी ओले काजू आपण काजूच्या बागेतून तोडून आणलोय आणि आता का नाही येळ न घालवता लगेचच आम्ही ह्याला कट करून घ्यायला लागलोय. बघा हे घेत असताना लई काळजी घ्यायला लागते कारण ह्याच्यात असतो चीक आणि ते असा काय लागतोय का नाही फार म्हणजे कातडं सोलून काढते बघा. त्यामुळे लई काळजी घ्यायला लागते. त्यामुळे हे जे आम्ही चाकू घेतले की नाही ह्याला सुद्धा तेल लावलंय आणि हाताला सुद्धा इकडं अभिदादाने बघा पूर्ण सगळं तेल लावून घेतलेलं आहे. म्हणजे चीक जरी लागलं तरी त्या तेलाबरोबर ते त्वचेला लागणार नाही अशा पद्धतीने काळजी घेतलेली आहे.
आणि इकडे फोडून काय काय काजू पण ठेवलेला आहे कापून. तर हे असं काम आहे बघा. तर इकडे बघू शकताय आतमध्ये अशा पद्धतीने ओलं काजू आहे. ह्याचं आवरण लय मोठं असतंय, पण काजू बघा कसं दिसतंय आतलं. काढा. भुईमुगाच्या शेंगापेक्षा मोठा आहे की ठेवा. तर मंडळी इकडं कट करून घ्यायचं चाललंय काम. आणि इकडं कट करून ठेवल्यानंतर का नाही इथं बघा या काजूला वरच्या बाजूने एक आवरण असते, ते काढून घ्यायला लागते आपल्याला. हे अशा पद्धतीने निघते बरं का. हे असं बाजूला काढून घ्यायचं. हे आपल्याला खायचं नाही. आणि दुसरा विषय काय माहिती आहे काय, हे जर आपण असं कट करून लय वेळ ठेवलो, लय दिवस ठेवलो असं, तर लवकर निघत नाही. त्यामुळे हे गरम पाण्यात आपल्याला काढून घ्यायला लागतं आवरण, नाहीतर हे निघत नाही. लई चिकाट असते हे. काजू आपलं सोलून घेतलेले आहेत आणि दादा आपले तुम्ही बघताय त्याच्यावरचं जे आवरण आहे ते काढतायत. यानंतर आपल्याला हे काजू गरम पाण्यामध्ये टाकायचे आणि उकडून घ्यायचे ते व्यवस्थित. कारण ह्याच्यावरचा जो ह्याच्या आतमध्ये एक ॲसिडसारखं आहे, ते आपल्या हाताला लागल्यानंतर हाताचं कातडसुद्धा जाऊ शकतं आपल्या. त्यामुळे ते व्यवस्थित आपल्याला गरम पाण्यातून काढून घ्यायचे. चला चला. चूल आहे की नाही? हो, चूल पेटून घ्या पण आता. बंबात जाळ करून घेऊ. चला बंबात जाळ करू. मोक्कार जाळ, मोक्कार जाळ, बेकार जाळ. चला मंडळी झाले आता आमचं जाळ घेऊन. तर मंडळी सगळं व्यवस्थित सोलून बिलून आणलेलं आहे. आता जरा वेगळ्या पद्धतीची भाजी. आत्तापर्यंत आपण सुक्या काजूच्या आपण भरपूर वेगवेगळ्या भाज्या बघितल्या, पण आज ओल्या काजूची भाजी आहे. त्यामुळे कसं एकदम भारी होणार आहे, यात काही विषय नाही. त्यामुळे मंडळी हे घेतलेलं काजू आहे की नाही, तर अभिदादा हे आता गरम करायला तिकडे पाणी ठेवलेलं आहे चुलीवर. आता आपण हे गरम पाण्यामध्ये टाकणार आहे स्वच्छ करण्यासाठी. त्यातलं जे कडचं आवरण आहे ते पण निघालं पाहिजे, त्यासाठी आपण ते पाण्यामध्ये टाकणार आहे. तर मंडळी आपण आता पाणी आता गरम झालेलं आहे चांगलं आपलं. आणि आता आपल्याला हे काजू ते पाण्यामध्ये टाकायचे. आणि जोपर्यंत पाणी आपलं व्यवस्थित उकळत नाही तोपर्यंत आपल्याला काजू त्यामध्ये ठेवायचे. अशा पद्धतीने आपल्याला या पाण्यामध्ये टाकून घेऊन उकळून घ्यायचे. चांगले उकळी आलेले आहे. हो, चांगलं व्यवस्थित काजू उकळून झालं. आता यातलं गरम पाणी आपण खाली ओतलेलं आहे. आता आपण थंड पाणी घेऊन ते व्यवस्थित धुवून घेऊ. आवरण निघाले बऱ्यापैकी. काय 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 काजू अजून आहे बघा. असं आपल्याला क्लीन करायचे, बाजूला काढायचे. हे जे आहे ना हे असं गरम केल्यामुळं त्यात निघून जातं लगेच. तर आपण सुरुवातीला या ताटामध्ये ते काढून घेऊ. छानपैकी शिजलेत काजू. तर मंडळी आता समधी पूर्व तयारी झालेली आहे. आणि आता महत्त्वाचं या रेसिपीसाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते मात्र आपण सगळ्यात पहिल्यांदा बघायलाच पाहिजे. नाही तर साहित्य जर नाही कळलं तर नेमकं काय करायचं कळत नसते. त्यामुळे मंडळी यो कोकणातला खास पदार्थ आहे. अभिजित दादा काय काय साहित्य घेतलं आहे ते समध्यांना सांगा की. तर मंडळी आपण या ठिकाणी घेतलेलं आहे कोथिंबीर बारीक करून घेतलेली आहे. या ठिकाणी कांदा बारीक करून घेतला आहे. या ठिकाणी आपण मिरची घेतलेली बारीक करून. या ठिकाणी आपण ओला नारळ घेतलेला आहे. या ठिकाणी आपण टोमॅटो बारीक करून घेतले आहेत. या ठिकाणी आपण कढीपत्ता घेतलेला आहे. आणि जो आपण कांदा उभा चिरून आपण जे वाटण बनवणार आहे त्यासाठी आपण कांदा हा भाजून घेतलेला तव्यामध्ये. त्यानंतर या ठिकाणी गावाकडची टेस्टचा मसाला घेतला आहे दादा वहिनींचा. या ठिकाणी मग आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. या ठिकाणी कोकणातला जो प्रसिद्ध मसाला आहे तो आपण या ठिकाणी घेतलेला आहे. या ठिकाणी लाल तर्री मसाला घेतला आहे गावाकडच्या टेस्टचा, दादा वहिनींचा स्पेशल. आणि या ठिकाणी हळद पावडर घेतलेली आहे. या ठिकाणी मीठ घेतलेलं आहे. आणि तुम्ही इकडे पाहताय
या ठिकाणी आपण काजू पाण्यातनं गरम पाण्यातनं धुवून मस्तपैकी घेतलेले आहेत. तर मंडळी आता येळ झाल्या, हे जे साहित्य घेतलं ना ह्याचं वाटण करून घ्यायचं. त्यासाठी का नाही इकडं बोटीच्या आकाराचं पाटा वरवंटा बी घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आता हे सगळं असणार आहे. दादा अभिजित दादा करायचं मग हाय सुट्टी द्याय नाही. मस्तपैकी आता आपण आहे ना ते काजूच्या भाजीसाठी मस्त असं कोकणी स्टाईल वाटण तयार करणार आहे आपण बरं का. तर तुम्ही बघा कसं करतो ते. सुरुवातीला आपण खोबरं घेऊ. घ्या की. दादा मस्त असं आपल्याला बारीक करून घ्यायचे बरं का वाटेवरचा. वाळूचे कण रगडीता रगडीता तेलही गळे म्हणतात का नाही. हां आता खोबऱ्यातलं पार असं रगडून तेल काढा आता. हो हो चव येतं आहे की नाही पाटावर म्हणतात. मस्त चव येते. सुरुवातीला आपण थोडंसं ठेचून घेऊ असं. आता हे जर थोडंसं आपल्याला असं बारीक करून घ्यायचं आहे. आपण जर ठेचून घेतलं सुरुवातीला त्यामुळे ते पटकन बारीक होऊन जातं. आणि ह्याच्यावरचं जो वाटण केलेलं असते ना ते मिक्सरच्या वाटण्यापेक्षा खूप भारी असते बरं का. त्यामुळे भाजीला चांगली टेस्ट येते. आता आपण थोडंसं यामध्ये आता कांदा टाकून घेऊ. हे सुद्धा एकदम व्यवस्थित वाटून हां बारीक करून घ्यायचं. मग अजून जाड राहिली सर. हो जाड राहिले. सगळ्याबरोबर हळूहळू बारीक केलं. होईल बारीक होऊन जाईल शेवटपर्यंत. लय भारी मसाला तयार होणार आहे सर. एक नंबर होणार. ओला मसाला. त्यामुळं काजूची भाजीला भारी लागणार आहे. बऱ्यापैकी आता कांदा थोडासा बारीक झाला आहे बरं का. आता आपण व्यवस्थित काढून घेऊया. आणि कोथिंबीर लागत नाही का. हो कोथिंबीर टाकून घेऊन आता. हा मस्त सुगंध. खोबरा तर मस्त भारी झालं आहे. हां तुम्ही म्हणता सुगंध पण भारी सुटला आहे. होय. कोथिंबीर घातल्यावर तर अजून मस्त मसाला हा ना कोथिंबीर आणि मिरची राहिली आपली आता. झाला एकदम मोठे. हो थोडं लागतं का. मिरची मिरची पण लागलं का. हो मिरची पण म्हणलो. सगळं लागलं आहे. हो मिरची आपण बारीक करून घेतलेली त्यात आपण यामध्ये टाकून घेतलेली. टमाटे वगैरे नंतर फोडणी. हो नंतर. अभिजित दादा हां बोला की दादा. झालं काय. झालं बारीक तर झाल्यासारखं एकदम मिक्सरपेक्षा चांगलं बारीक झालं. झालं आहे की नाही. हो काढून घेऊ आपण. जोरात झालं एकदम. जादूच ठेवा मग. आता हे आपण एकत्र करून घेऊ सगळं. काढून घेऊयात. ह्या पिलटीत काढा. हो काढतो.
पिलटीत. पिलटीत काढतो. आता तर लयच भारी याचा सुगंध आला. हो एकदम भारी. सगळे एकत्र आलं ना आणि भारी झालं त्यामुळं. होय. खोबरं, कांदा, मिरची, कोथिंबीर एकदम मस्त वासायला लागला. तर मंडळी मस्तपैकी का नाही कोकणी पद्धतीनं ओलं वाटण तयार करून घेतलेलं आहे. आता ह्या सगळ्याची फोडणी द्यायचं आहे. खरं तर इतकं भारी याचा सगळा सुगंध आला आहे, पण फोडणी दिल्याशिवाय खाता येऊ तेव्हा. अभिजित दादा करा चालू, पहिल्यांदा घाला येशाल त्याल. हो आता तेल ओतून घेऊ आपण. कढई तिकडं तापलेलं आहेच. हो कढई तापलेली. होय. जाळ लावायला ढिल्लं पडाय नाही बघा, लगेच कढई तापते. मग पहिला 2 चमचे तेल ओतून घेऊ आपण यामध्ये. हां 1 चमचा घातलेला, दुसरा चमचा घालून घेऊयात. 2 चमचे येशाल त्याला घातलं आपण, आहे की नाही? हो. आता आपण जो कांदा बारीक चिरलेला होता हां तो आपण यामध्ये टाकून घेऊ. मस्तपैकी तो लाल होऊन द्यायचा. फक्त लालसर रंग आला पाहिजे सोनेरीला. हां कांदा मस्त असा लाल झाला बरं का दादा. हां. आता आपण त्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊ. आणि टोमॅटो सोबतच कढीपत्ता इकडे टाकून घेऊ आपण यामध्ये. हां आता आपण कांदा आणि टोमॅटो आणि कढीपत्ता टाकला होता तो मस्त असा परतून घेतलेला आहे आपण. आता त्यामध्ये आपण जे कोकणी पद्धतीने ओलं खोबऱ्याचं वाटण बनवलं होतं त्यात आपण यामध्ये टाकून घेऊयात. आता मस्तपैकी ते आपण आता मिक्स करून घेऊ आणि तेलामध्ये परतून घेऊ चांगलं. हे वाटण टाकल्यामुळं काजूची भाजीला मस्त अशी टेस्ट येते, चव येते. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या घरी जेव्हा बनवताल तेव्हा अशा पद्धतीचं वाटण बनवलं पाहिजे त्या भाजीसाठी. तर आता मस्तपैकी आपण हे पूर्ण परतून घेतलेलं आहे बरं का. आता आपण यामध्ये आपल्याला लागेल तेवढ्या प्रमाणात हळद टाकून घेऊ. त्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. आपल्या चवीला लागेल एवढ्या प्रमाणात मीठ टाकलेलं आपण. आता आपण यामध्ये दादा वहिनींचा जो गावाकडचा टेस्ट मसाला आहे तो आपण यामध्ये टाकून घेतलेला आहे. त्यानंतर आपण जी बारीक करून आलं आणि लसूणची पेस्ट घेतली होती ना ती आता आपण यामध्ये टाकून घेतलेली आहे. आणि जो कोकणी मसाला आहे ना तो आपण यामध्ये आता टाकून घेऊ. आणि दादा आणि वहिनींचाच फेमस असा असलेला पूर्ण महाराष्ट्रावर जो तर्री मसाला आहे ना तो आपण यामध्ये आता टाकून घेऊ. थोडंसं आपण यामध्ये पाणी टाकून घेऊ. खाली लागू नये म्हणून आपण त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. तर मंडळी आता मस्त असा आपला मसाला बरं का तेलामध्ये परतून झालेला आहे. छान अशी सुगंध सुद्धा सुटला आहे कारण का मसाला जेवढा भारी बनला आहे आपला. तर आता बऱ्यापैकी आता आपलं मसाल्याचं काम झालं आहे बरं का. आता आपण जे शेवटची प्रोसेस आहे ती म्हणजे आपण यामध्ये जे काजू आपण धुवून घेतलेत पाण्यातून गरम करून घेतलेत त्यात आपण यामध्ये टाकून घ्यायचे. आता मस्त असं आपण ते मिक्स करून घेऊ. अशी भाजी खाण्याचा योग फक्त कोकणातच येऊ शकतो. घाटावरती काय आपल्या पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाडा विदर्भात अशी भाजी काय होत नाही. त्याचं कारण असं की काजू तिकडंच पिकला जातो त्यामुळं जास्त प्रमाणात तिकडे ती भाजी केली जाते.
जर तुम्हाला कधी अशी भाजी बनवायची असेल तर आवर्जून तुम्ही कोकणामध्ये या आणि जे ओले काजू असतील ते ज्या पद्धतीने आम्ही बारीक केले त्या पद्धतीने करून तुम्ही अशी भाजी बनवू शकता. आता आपल्याला यामध्ये जेवढा आपल्याला रस्सा हवा आहे त्या प्रमाणात आपल्याला पाणी ओतून घ्यायचं. पूर्ण व्यवस्थित एकत्र करून घेऊ आपण. तर मंडळी तुम्ही आता भाजी बघताय बघा, राट 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 शिजायला लागली बघा, दिसते ना तुम्हाला. आता मस्तपैकी बरं का ह्याच्यात कोथिंबीर मारून घेऊ मस्त आपण. आता कोथिंबीर मारली ना अजून चांगली चव आहे त्याला. तर आपण एकत्र करून घेऊ व्यवस्थित. आणि किती मांदळ दिसत होतं खरं. हो जाडजूड भाजी झाली आहे. हो एकदम ग्रेव्ही, एकदम ग्रेव्ही झाली. आता ग्रेव्ही हॉटेलला जशी असते ना त्याच्यापेक्षा भारी झाली बरं का. गरम जाबराट दिसते का नाही. हॉटेलमध्ये असलं मिळतोय तो. नाही नाही अजिबात नाही. मस्तपैकी आपण या प्लेटमध्ये काढून घेऊ बरं का. दिसायला एवढी छान दिसते, सुगंध एवढा भारी सुटलाय ना काय बोलायला नको. तांदळाच्या भाकरी बरोबर जोरदार बेत होतो है की नाही. दुराळा करून टाकायचा आज. जाळ आणि दूरसंकट. तुम्हाला तर नवीनच आहे का भाजी. मग काय पहिल्यांदा खाल तुम्ही तर. पहिल्यांदा खाणार आहे आणि बघायला मी पहिल्यांदाच. तर मंडळी जबरदस्त अशा पद्धतीचं का नाही हे ओल्या काजूचं मस्तपैकी भाजी तयार झालेली आहे. आता मंडळी इतकं जबरदस्त याचा सुगंध यायला आहे की नाही, नुसतं असं बघत बसावं भाजीकडं आणि खाताना माणूस विचार करायला पाहिजे. खाल्लो तर मंडळी बघायला मिळणार नाही असं आमच्यासारख्या माणसांना होऊन बसले बघा. कसं म्हणताय एकदम आहे की नाही. वरनं कोथिंबीर घातल्यामुळे चरचरीत झाली, एकदम नादबंडी झाली बघा ही भाजी. नादबंडी. हां आता मंडळी का नाही अभिजित दादा तिकडं तांदळाच्या भाकऱ्या बी तयार झाल्यात. हो आणि भात बी तयार झाले मस्त. हां मस्तपैकी आता खायला घेऊ. हे चपातीबरोबर बी खाल्लं तरी चालतंय, रोटीबरोबर खाल्लं तरी चालतंय. आणि महत्त्वाचं म्हणजे डब्याला बी घेऊन जाऊ शकताय. जरा वेळ लागतंय करायला पण खाल्ल्यानंतर मंडळी आमच्यासारखं गोटीगोटीत होणार बघा. असं याच्यात सगळं हे अन्न घटक आहेत. त्यामुळं का नाही आपण ही भाजी करायला पाहिजे. कोकणातल्या मंडळींना हे खायला मिळते हो, पण आमच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या माणसाने ओलं काजू कोकणातनं घेऊन येऊन मग करावं लागतं आहे. त्यामुळं आता आम्ही आलो आहे म्हणलं इकडे हे भाजी खाऊन जायला लागतं आहे म्हणून मंडळी केलं बघा. तर तुम्हाला ही भाजी कशी वाटते का नाही ते कमेंट करून सांगा. एकदम गरम गरम आहे, पोळाला आहे. त्यामुळे लवकर कमेंट करून सांगा व्हिडिओला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा. आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसापर्यंत ह्यो व्हिडिओ पोचायला पाहिजे बघा. कसं म्हणताय. नक्कीच नक्कीच. हां त्यामुळे भाजीच अशी झाल्या त्यामुळे मंडळी शेअर करा भरपूर. आणि अजून जर आमच्या गावाकडची टेस्ट चॅनलला आणि गावाकडची किचन या चॅनलला सबस्क्राईब केला नसला तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला मंडळी भेटत राहूयात अशाच नवनवीन रेसिपीसह. तोपर्यंत पाहत राहा आपलं चॅनल. धन्यवाद.